गुड मॉर्निंग सगळ्यांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर खूप दिवसांनी हा आपला ब्लॉग आलेला आहे आणि आता आहे नवरात्र आणि मला आहे 9 दिवसांचे उपवास. तर घट बसलेले आहेत, तर मी तुम्हाला दाखवते एकच मिनिट. सो इथे असे घट बसलेले आहेत, घटस्थापना झालेली आहे आणि आज आहे 8वी माळ. तर दिवा वगैरे असं लावलेला आहे आणि इथे पोथी ठेवलेली आहे, तर जी मी दुर्गा सप्तशतीचा पाठ करते ती. तर मी आता ती वाचणार आहे पोथी. वरती दुसरे देव, बाकीचे आपले देव बाप्पा आहेत, स्वामी महाराज वगैरे सगळे आहेत वरती आणि खाली घट बसलेले आहेत. तर असे घटस्थापना झालेली आहे. खूप दिवस झाला आपला ब्लॉग आलेला आहे, कारण की मोबाईलमध्ये अजिबात स्पेस नाही आहे. तर कोणी असं वेगळा काही विचार करू नका की का नाही येते, तर मोबाईलमध्ये स्पेस नाही आहे म्हणून नाही येते. आणि आधी इकडे बसलेला आहे. आधी बेबी हाय. तर आधीची आहे ना 3-4 दिवस झाला आधीची तब्येत खराब आहे, त्यामुळे तो असा थोडासा दिसतोय, उतरलाय त्याचा चेहरा वगैरे. आता त्यांनी मोबाईल थोडासा बघतोय, इथे बसलाय आणि बॅग घेऊन बसलाय. तर त्याला आता अभ्यास करायचा आहे आणि हे बाहेर गेलेत. आता गोंधळी येणार आहे, बाहेर म्हणजे इथंच आहेत घरात गोंधळी येणार आहे. तर दाखवते, आमच्याकडे गोंधळी येतो तर तो वाजवतो, तर त्याची एक झलक दाखवते मी तुम्हाला. आणि मी ही अशी साडी नेसली आहे, दिसते. मी फरशीवरच बसली आहे खाली जमिनीवरती आणि मी ही अशी साडी नेसली आहे. हे आमचं पिल्लू मांजर. सो कशा आहात तुम्ही सगळे? ठीक असाल आशा करते मी. आणि माँ दुर्गा देवी सगळ्यांच्या आयुष्यात छान असे क्षण घेऊन येईल अशी मी देवीकडे प्रार्थना करते आणि सगळ्यांचं आयुष्य संपूर्ण सफल हो हीच ते ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. हे 9 दिवस मी ब्लॉग शूट नाही केला, कारण की दुर्गा सप्तशतीचे मी पाठ करत होते आणि मला माझं सर्व चित्त मला त्या देवीजवळ ती ठेवायचं होतं आणि ते मी केले आणि खूप 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 छान वाटतं. जर ज्यांना सॉरी इकडे पसारा आहे थोडासा, म्हणजे इथे टॉवेल्स ठेवले, ते गोधड्या ठेवलेल्या आहेत. तर सो हे बघा, दिसतात बघू. हां, असे हे इथे उभे राहिलेत. आणि मला एक सांगायचं आहे आवर्जून की तुमच्या जर मनात असेल की हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करू का, तर मी सांगेल की आवर्जून 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 करा, 100% करा. मी नाही का दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे ना मन लावून करा, किती पण करा, मन लावून करा. एक जरी केला ना तरी पुरेसा आहे. देवी म्हणत नाही की तुम्ही माझ्यासाठी खूप काय काय करा, एक जरी केला तरी खूप आहे. आणि त्याने मनाला इतकं प्रसन्न वाटतं ना, इतकं प्रसन्न वाटतं ना की बस असं वाटतं की ह्या मागे का नाही मी केलं, की माझं काहीतरी राहिलं आणि बरं झालं मी केलं, सगळं मला मिळालं. म्हणजे देवीने पाठ वाचतानाच असं वाटतं की आपल्याला सगळं देणार आहे, ती काहीच नाही सोडणार आहे. इतकं म्हणजे ते म्हणजे पॉझिटिव्हिटी येते आपल्याला, त्याने खरंच पॉझिटिव्हिटी येते. मला तर खूप छान वाटलं. त्यामुळे जर तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही म्हणजे हे असतं आपलं, मग अष्टमी येते आपल्या दर महिन्याला, तुम्ही अष्टमीला वाचू शकता. तुमच्यावरती आहे की देवीची सेवा तुम्हाला कधी करायची. आणि तिला काही मागण्यासाठी सेवा नका करू. मेन म्हणजे की तुम्हाला हे मी तुझ्यासाठी पाठ केलं, तुम्हाला हे दे, नाही. तुम्ही तिची सेवा करा, तिच्यासाठी तुम्ही काय देताय, बरोबर की नाही. हे सगळं विश्वास देवाने निर्माण केले, देवासाठी द्यायचंय म्हणून तिची सेवा म्हणून तुम्ही तो पाठ करा. बस मला एवढंच म्हणायचं आहे. कारण की खास हा ब्लॉग मला वाटलं की कुणाला सांगू मी की किती छान वाटतंय हा पाठ करून. तर म्हणलं माझी फॅमिली आहे, यूट्यूब फॅमिली, मी त्यांना सांगते की खरंच करा, खूप मनापासून करा, खूप छान वाटतं आपल्याला, खरंच खूप छान वाटतं, खूप पॉझिटिव्हिटी येते. सो चलो, आज मी दिवसभर काय करणार आहे हे मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करते. तर असं इथे गोंधळी आले होते आणि त्यांनी इथे देवीची आरती केली. ह्यांनी आज आरती केली. गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर इथे मी दुर्गा सप्तशतीच्या पाठाला बसले होते आणि हा माझा 12वा पाठ होता, कारण की मी नवरात्रीमध्ये 9 दिवसात 14 पाठ करायचं ठरवलं होतं आणि हा 12व्या पाठाला मी बसले होते. 8व्या माळेला माझे 12 पाठ कंप्लीट झाले आणि 9व्या माळेला मी 13 आणि 14 असे 2 पाठ कंप्लीट केले.
तर तुम्हाला सुद्धा करायचे असतील असे पाठ तर तुम्ही नक्की करू शकता, खूप छान वाटतं. सो शुभ संध्याकाळ मैत्रिणींनो. आणि आता मी ही वेगळी साडी नेसली आहे. आजच आहे 8वी माळ आणि ही मी वेगळी साडी नेसलेली आहे. मला अजून नथ घालायची आहे आणि हे पण छान छान तयार झालेत. तर आम्ही असे छान छान का तयार झालो आहे, तर आज आहे ना आम्ही जिथे राहतो तिथल्या मंडळामध्ये, थांबा माझ्या चेहऱ्यावर अंधार काय ते, हां इथे मागे पडदा का लावला, इथे मागे घट बसलेत. 8वी माळ आहे आज. हां तर आमच्या इथे मंडळामध्ये काय म्हणतात त्याला, होम आहे देवीचा. तर त्या होमावरती आम्हाला बसायचा मान मिळाला आहे. तर मग त्यासाठी आम्ही असे छान छान तयार झालो आहे. आणि मी कशी दिसते आजची माझी ही साडी, आणि मी ही साडी का नेसली आहे ते तुम्हाला मी सांगते की सगळ्यात आवडती साडी आहे ही माझी. म्हणजे बायकांना कसं लग्नातला शालू वगैरे आवडत असो, तर तशी ही माझी खूप आवडीची साडी आहे, मला खूप आवडते. आणि ह्यांनी मला ही साडी दिवाळीला घेतलेली, मे बी लास्ट इयर का 2 वर्ष झाली, लास्ट टू लास्ट इयर दिवाळीला घेतलेली. आणि ही मी खूप कमी घालते कारण की खराब होईल, मग मला असं टेन्शन येतं. सो आता आम्ही जाईल तेव्हा मग मी तिकडचं तुम्हाला शूट दाखवते. आता घर वगैरे सगळं आवराआवरी झालेली आहे आणि मी रांगोळी काढणार आहे आता दारात. आणि मी रोज कोणती रांगोळी काढते, मी एकच रांगोळी काढते रोज. 9 दिवस झाले मी तीच रांगोळी ठेवलेली आहे आणि आवडते मला ती रांगोळी. तर मी तुम्हाला दाखवते, सिंपल साधी, वेगळं काहीच नाही आहे, मी तुम्हाला दाखवते. चला. आता इथे पाहताय तुम्ही तसे लाकडाचे माझ्याकडे साचे आहेत आणि नवरात्रीमध्ये मी पूर्ण 9 दिवस हेच साचे वापरून रांगोळी काढलेली आहे. आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी अशी रांगोळी मी काढत होते. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता की एका छोट्या बरणीमध्ये मी पांढरी रांगोळी घेतली. रंगांचा वापर मी नाही केला 9 दिवस कारण की तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे. आता हे असं कार्ड घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे कोणतंही कार्ड असेल, जुनं ATM कार्ड वगैरे असं कुठलंही कार्ड असेल ना, तर ते पण तुम्ही यूज करू शकता. थोडीशी रांगोळी घेऊन अशी मी पावलं काढलेली आहेत. किती सुंदर पावलं आलेली आहेत बघा. तुम्ही म्हणजे दारामध्ये पावलं काढत असाल, हाताने पण काढता येतात पटकन, ज्यांचा हात बसला आहे त्यांना. पण मला ही पावलं खूप आवडली होती. मग म्हटलं आपण ऑर्डर केलेलीच आहेत तर मग आपण ती यूज का नाही करायची, म्हणून मग मी ही पावलं यूज करते. 9 दिवस तर मी हीच पावलांनी रांगोळी काढलेली आहे. सुंदर असे येतात आणि खूप सुरेख दिसतात ते. तर त्याच्या बाजूला मी असे 2 लाईन्स काढले होते, काढावेच लागतात असे पावलांच्या बाजूला. तर बघा किती छान दिसतात. त्यानंतर आता मी विदाऊट रंगाची रांगोळी काढलेली आहे. रांगोळी पांढरी नसावी असं म्हणतात, म्हणजे दारात रांगोळी काढली तर ती पांढरी नाही सोडायची. म्हणून मग हळदी कुंकू मी त्या पावलांवरती वाहत होते. 10 पण दिवस दसऱ्यापर्यंत हीच रांगोळी माझ्या दारामध्ये होती. तर असे हे पावलं दिसत आहेत, छान दिसत आहेत ना. आता नेक्स्ट दुसऱ्या बाजूला म्हणजे दाराच्या समोर उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही बाजूला 2 ठिकाणी पावलं मी काढते. बघा कसे काढते. जी रांगोळी मी आत्ता काढली आहे ती तुम्ही डेली तुमच्या दारामध्ये काढू शकता. आणि काही आपल्या महिला आहेत, काही आपल्या मैत्रिणी आहेत, त्या डेली काढत पण असतील ही अशी रांगोळी. खूप सुंदर, सोपी आणि पटकन होणारी अशी रांगोळी आहे आणि साच्यामध्ये तर खूप छान अशी निघत होती. त्यानंतर हा दुसरा साचा आहे ज्यावरती स्वामी महाराजांचं नाव आहे, श्री स्वामी समर्थ. आणि त्यामध्ये गाईची पावलं, स्वस्तिक, लक्ष्मीची पावलं असे 5 प्रकारचे वेगळे चिन्ह त्यामध्ये केलेले आहेत. तर ही रांगोळी मी 9 दिवस काढत होते. दसऱ्याच्या दिवशी पण मी ही काढलेली. हा साचा मला सगळ्यात जास्त आवडतो. जेवढ्यात जास्त वेळा मला यातनं रांगोळी काढता येईल ते मी प्रयत्न करत असते. तर अशी ही रांगोळी काढण्याची सोपी पद्धत बघितलं, झटकीपट रांगोळी काढून तयार. आणि त्यानंतर रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून आजची ही रांगोळी रेडी. कशी वाटली तुम्हाला रांगोळी आणि ही पद्धत हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर अशी माझी रांगोळी काढून झालेली आहे. माझ्या तोंडावर अंधार का पडतो आज, हां ही बेडशीट लावली म्हणूनच. तर अशी माझी रांगोळी काढून झाली आहे. हात धुतलेत मी आत्ताच. तर अशी ही रांगोळी आणि अशी मी दिसते. आता मी थोडीशी तयार होणार आहे, म्हणजे नथ घालणार आहे, गळ्यातलं घालणार आहे. तर मी माझं मंगळसूत्र मोठं जे आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये नव्हतं दाखवलं, सो ते मी आता तुम्हाला दाखवते. चला. तर हे असं माझं मंगळसूत्र जे आत्तापर्यंत मी तुम्हाला दाखवलं नव्हतं. तर हे मंगळसूत्र मला यांनी, सासरच्या लोकांनी मला लग्नामध्ये घातलं होतं. तर याची अशी नाजूकशी डिझाईन आहे, एकदम छान आहे. माझं खूप आवडतीचं आहे कारण की माझं लग्नातलं मंगळसूत्र आहे म्हटल्यावरती कुठल्याही स्त्रीला आपल्या लग्नातलं मंगळसूत्र हे आवडतंच, म्हणजे खूप जवळचं असतं. तर त्याच्या अशा वाट्या आहेत, त्याला खाली असे लटकन आहेत
आणि छानशी अशी पट्टी आहे नाजूक नाजूक. तुम्ही माझ्या हातावरच्या अंदाजावरनं समजलं असेल की किती जाडी आहे त्या मंगळसूत्राची. तर इथे आता मी किचनमध्ये आली आहे, कारण की भांडे वगैरे दुपारी मी घासले होते पण ते लावायचे राहिले होते. आणि मी आत्ता का लावते येते, कारण की असं समजलं की 4 वाजता जे पुजारी आहेत, ब्राह्मण आहेत, ते येणार नाही आहेत, त्यांना लेट होणार आहे. तर म्हटलं की कशाला आपण अजून जास्त उशीर करायचा, चला आपण आपल्या घरातले कामं आवरून घेऊ. म्हणून मग मी किचनमध्ये आले आणि सगळे घासलेले भांडे आहेत ते मी असे फळीला व्यवस्थित लावत होते. आणि माझ्याकडे मॉड्युलर किचन नाही आहे, म्हणजे ट्रॉलीज वगैरे असं नाही आहे. माझ्या इथे ओपन मांडणी आहे आणि जे काही भांडे आहेत मी ते तिकडेच लावत असते. मागच्या माझ्या चॅनलवरती जुने व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती आहे, जे नवीन असेल त्यांच्यासाठी नवीन आहे म्हणून मी हे परत सांगते आहे. तर असं. आणि कसं असतं की जेव्हा आपण ओपन अशा मांडण्या असतात ना, त्यावेळेस आपल्याला मोजकेच भांडे ठेवावे लागतात. म्हणजे ट्रॉलीजमध्ये पण मोजकेच भांडे ठेवतो आपण, पण ओपन मांडण्यांमध्ये मोजकेच भांडे ठेवावे लागतात, कारण की जागा आपल्याला तेवढीच असते आणि एकावर एक आपण भांडं रचून ठेवतो, त्यामुळे ते पडण्याच्या शक्यता जास्त असतात. आणि माझ्याकडे कसं होतं की भांडे खूप आहेत माझ्याकडे, निम्मे अर्धे तर मी भरून ठेवलेले आहेत. माझ्या लग्नातले मी काढलेच नाही आहेत, थोडेफार काढलेत वापरायला. तर ठेवताना मांडताना काही भांडे खाली पडतात आणि मग मी ते पुन्हा फळीवर नाही लावत, मग मी ते घासायलाच टाकते. आणि अशा तऱ्हेने ना खूप भांडे घासायला निघतात आणि मी डबल वेळा भांडे घासते. तर अशी माझ्याकडे 2 मांडणे आहेत ज्याच्यामध्ये मी आत्ता भांडे लावते आहे, कारण की पूजेला थोडा अजून उशीर आहे. त्यानंतर मी म्हटलं की चला अजून उशीरच आहे, 7 वाजता येणार आहे ब्राह्मण, तर मग आपण स्वयंपाक पण करून घेऊया. तर स्वयंपाकाची सुरुवात आता होती चहाने, संध्याकाळचा चहा. तर म्हटलं ब्राह्मण यायला वेळ आहे तर मग चला चहा पण पिऊन घेऊया आपण. आणि हा जो चमचा पाहताय ना तुम्ही, तर तो चमचा आधी लहान असताना सॅरलॅकमध्ये यायचा, तर तो मी आता चहाला यूज करते. जवळजवळ आता त्या चमच्याला मला वाटतं की झाले असेल 10-1 वर्ष चहा करते आहे. तोपर्यंत मी एक तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. तर आता मी चहामध्ये टाकते आहे चहा पावडर, आणि हा छोटासा चमचा आहे त्याने मी 3 चमचे चहा पावडर ॲड करणार आहे. तर इथे आता दूध पण मी तापायला ठेवते आहे गॅसवरती. तर पटकन चहा बनवते आणि तुम्हाला भेटते. इथे थोडा माझ्या गॅसचा प्रॉब्लेम झालेला आहे. फुल गॅस केला तरी तो खूप छोटा असा पेटतो आणि खूप वेळ लागतो स्वयंपाकाला. गॅस मोठा करायला बटन तिरकं करावं लागतं. तर असं करून आता मी दूध तापायला ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि चहामध्ये आज अद्रक नाही घालणार आहे, मी वेलची घालणार आहे. वेलचीचा चहा पिऊ वाटला आज थोडासा. तर मग ह्या मी 5 वेलची घेतल्या होत्या. आणि ह्या खलबत्ता नाही आहे माझ्याकडे छोटासा, तर मी अशा आपल्या पकडीच्या साह्याने ना मी त्याला थोडंसं चेमटवून त्याचे तोंड उघडून घेतली आहेत. आणि आता मी तसेच चहामध्ये घालणार आहे सालीसकट, आणि खूप छान चहा लागतो. थोडंसं चहाला उकळी आली की मग त्या गरम त्या चहामध्ये टाकायच्या. आणि मी आज ह्या बांगड्या घातलेल्या आहेत, कशा वाटतात तुम्ही नक्की सांगा. सिक्वेन्स मी कसा लावला आहे बघा, एकदम सुंदर दिसत होत्या ह्या माझ्या हातामध्ये. खड्यांच्या पण बांगड्या होत्या, हिरवी बांगडी होती त्यामध्ये, त्यानंतर पितळेची बांगडी होती, असं सगळं सिक्वेन्सनी छान दिसत होत्या त्या. आणि इथे दूध तापलेलं आहे. आणि आता चला ही मी जाळी ठेवते आहे दुधावरती. आणि इकडे चहा पण छान तयार झालेला आहे, उकळी छान आलेली आहे चहाला, दिसतंय मस्तपैकी वेलचीचा चहा रेडी आहे. आणि आता आम्ही चहा प्यायला घेणार आहोत. चला तुम्ही पण माझ्यासोबत चहा प्यायला या. आता सध्या मी घरी आहे म्हणून मग आम्ही तिघे पण संध्याकाळचा चहा घेतो. पण जर आम्ही दोघे ऑफिसला असेल तर मग संध्याकाळचा चहा घरात बनत नाही, कारण की मग यायलाच 8 वाजतात. मग तिथून पुढे कधी चहा पिणार आणि कधी सोबत बसून आम्ही बोलणार. घरी आल्यावरती स्वयंपाक आणि डायरेक्टली जेवण, असं नेहमीचं रुटीन असतं. पण आता सध्या मी घरी आहे तर मग संध्याकाळचा चहा हा होतोच. आणि तो पण असा तिघांनी मिळून पिला की मग जरा बरं वाटतं. बघताय तुम्ही मी असा चहा बनवते, कधीच मी चहामध्ये दूध टाकून उकळी नाही आणत. मी सेपरेट ब्लॅक टी बनवते आणि नंतर वरतून दूध घेते. तर चला चहा पिऊया. इथे बसलेलो आहे आम्ही सगळे. आणि ही माझी साडी तुम्हाला कशी वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यांनी पण सदरा घातलेला आहे आणि आधीचं खेळणं चाललेलं आहे बघा. पोलीस हा, पोलीस प्लेइंग कार्ड्स, पोलिसाच्या रणगाडा. हां त्याचं नाव काय? पोलीस रणगाडा बनवलाय आधीने ना मम्मा. आधीने पोलीस रणगाडा बनवलाय.
हा रणगाडा बनवला आहे, काय काय लावलं आहे त्याला आणि बनवला आहे. दिसतंय? आवडला का सांगा, कमेंट करा. चहा पिऊन झाल्यानंतर मी इथे स्वयंपाक करायला आले आणि माझ्याकडे थोडाच वेळ होता. मला वाटतं अर्धा एक तास असेल माझ्याकडे आणि मला त्या अर्धा एक तासामध्ये माझं सगळंच आवरायचं होतं. मग म्हटलं की त्याला झटपट आपण रस्सा भाजी आणि राईस बनवूया आणि जाऊया होमासाठी. तर मग इथे मी कांदा कट केला आणि गॅसवरती भाजायला ठेवला. आता माझे जुने व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती आहे की मी कांदा भाजून वाटणामध्ये घालते. तर इथे मी कांदा भाजायला ठेवला होता, बघा चांगला भाजून झालेला आहे. आणि आता इथे मी लसूण आणि अद्रक घेतलेला आहे. लसूण तर माझ्याकडे नेहमी सोललेला असतो, पण सध्या लसूण संपला होता घरात आणि मी नुकताच आणला होता, तर त्यामुळे सोलायचा राहिला होता. तर इथे मी अद्रक छान सोलून घेतले आणि लसूण पण मी तेव्हाच साफ केला, म्हणजे पाकळ्या त्याच्या सोलून घेतल्या. तर तुम्ही इथे बघत असाल की किती मी अद्रक घेतलेला आहे. 2 तुकडा घेतलेला अद्रकचा, तर मी एक ठेवून दिला आणि आता लसूण साफ करते. आणि मी आज करणार आहे वाटाण्याची भाजी. तर मागच्या माझ्या बऱ्याच ब्लॉगमध्ये मी वाटाण्याची भाजी दाखवली आहे, म्हणजे मटरची करी. तर तीच मी आज करणार आहे, कारण की झटपट मॅप्को मटर होता, जो आपण ग्रीन पीस म्हणतो आपण ज्याला, तो माझ्याकडे होता शिल्लक. तर म्हटलं की चला तेच यूज करून आपण पटकन भाजी बनवूया. घाईच्या वेळी ही अशी झटपट भाजी करायला खूप इझी जातं. तुम्ही पण करत असालच माझ्या मैत्रिणी. तर मी इथे वाटण करणार आहे, कारण की कांदा टोमॅटोमध्ये जर करायचं झालं तर मग ती आपल्याला कशी सुकी भाजी होते. तर करी करायची असेल तर आपल्याला काहीतरी वाटण घालावंच लागतं. तर इथे मी अद्रक, लसूण, खोबरं, कांदा, टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी यूज केल्या होत्या. आणि माझ्याकडे भाजायला, तळायला, चिरायला जास्त वेळ नव्हता, तर झटपट जसं होईल तसं मी बनवलं. आणि ह्यामध्ये कोथिंबीर सध्या मी नाही घातलेली, कारण की माझ्याकडे कोथिंबीर नव्हती घरामध्ये, त्यामुळे. आणि ह्यात मी काजू पण घालत असते वाटण वाटताना, त्याने चांगला स्वाद येतो. तर मग काजू पण नव्हते म्हणून मी ते पण स्किप केले. तर इथे कमेंट बॉक्समध्ये मला माझ्या एका ताईने कमेंट केली होती की टोमॅटोच्या बिया न घालता टोमॅटो घालावा. तर मग मी इथे शक्य असेल तेवढ्या बिया काढून मग टोमॅटो घालते आहे. जेव्हापासून ती कमेंट आली आहे तेव्हापासून मी म्हटलं की चला आपण पण काहीतरी सुधारणा केली पाहिजे, कारण की माझ्या सासूबाई होत्या ना, तर त्या टोमॅटोच्या बिया काढूनच त्यात टोमॅटो घालत होत्या वाटणामध्ये किंवा भाजीमध्ये. तर ते कुठेतरी मी विसरत चालले होते आणि त्या कमेंटमुळे मला त्याची परत आठवण करून दिली. त्याबद्दल त्या ताईचे खरंच धन्यवाद. आणि इथे मी हे सगळे मसाले ॲड करते, तुम्ही बघत असाल, कारण की खूप उशीर नको व्हायला म्हणून मी झटपट वाटणामध्येच मसाले घालते. आणि ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना माहितीच असेल की पटकन स्वयंपाक कसा आवरायचा आणि किती घाई होते आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर. वर्किंग वुमनचं नाही पण प्रत्येक स्त्रीचं, आता समजा हाऊसवाईफ आहे आणि तिला तिच्या मिस्टरांचा टिफिन द्यायचा आहे, तर तिची पण किती घाई होत असेल हे मी समजू शकते. म्हणजे असं नाही आहे की ऑफिसला जाणाऱ्याच महिलांना उशीर होतो, घरी असलेल्या महिलांनासुद्धा खूप वेळेचं महत्त्व आहे. आणि हे मी आता समजू शकते, कारण की आता माझ्या लग्नाला झालेले आहेत 10-11 वर्ष, तर त्यामुळे सगळं माहिती आहे मला, वेळेचं बंधन काय असतं, वेळेचं महत्त्व काय असतं. तर इथे आता मी मटर जरा पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, कारण की ते खूपच म्हणजे असं फ्रीझरमध्ये असं, तर त्यामुळे ते असे कडक होतात. तर त्यामुळे मी ते थोडे पाण्यात टाकून ठेवलेत रूम टेम्परेचरला येण्यासाठी. तर इथे मी तांदूळ धुतला आणि मी आता इथे भात घालते आहे, त्यात मीठ घातलं आणि मी ते गॅसवरती ठेवते उचलून. तर बघा एका साईडला राईस ठेवलेला आहे बनायला आणि या बाजूला मी वाटण टाकलेलं फोडणीला, तर ते पण झालेलं आहे. आणि मटर टाकते, म्हणजे इकडे 3 शिट्ट्या झाल्या की इकडे आपली करी तयार. तर हे बघा असं मटर टाकलेलं आहे त्यात. आणि माझे नवरात्रीचे उपवास होते, तर ही फक्त 2 जणांचीच भाजी होती, तर त्यामुळे या दोघांना मी कुकर लावला होता वाटाण्याच्या रस्सा भाजीचा. तर हा कुकर असा का झाला आहे मी ते पण सांगते तुम्हाला, कारण की कमेंट्स येतील परत. तर कुकर हा असा का झाला आहे, कारण की हा म्हणजे कलर कोटेड कुकर आहे आणि त्यामुळे त्या कुकरने कलर पकडलेला आहे, त्यामुळे तो तसा झाला आहे. काय मला ते बनवून दे ना. बनवायचं नॉट स्पॉन्सर. तर इथे आधीने मी किचन आवरतच होते, तोपर्यंत मला नगेट्स आणून दिले हे मक्क्यांचे आणि म्हटला की हे मला बनव, भूक लागली आहे. तर म्हटलं की चला आता मी पूजेवरून कधी उठेल आणि मग कधी जेवायला घेऊ आम्ही, वेळ होईल त्यासाठी. मग मी म्हटलं की ठीक आहे मी बनवून देते. आणि इथे मी आधीला छानपैकी असे नगेट्स रेडी करून दिलेत आणि आवडले त्याला. बघूया आपण त्याची रिॲक्शन काय आहे मी हे बनवल्यानंतर. तर हे बघा असे छानपैकी कुरकुरीत असे फ्राय केले होते. तुम्ही पण घरी बनवत असाल तर कमेंट करून सांगा. ते कसं झालं आहे?
मस्त आहे. यम्मी लागतंय का? हा. तू दिसतोस का मला इथं? दिसत असशील. तू काय केलंयस? अरे रे 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 रे. छान आहे ना? टेस्टी. खा. भूक लागलेली ना. आता पूजा कधी होईल काय माहिती. माहिती का असं. तर इथे मी माझ्या मंगळसूत्र तुम्हाला घालून दाखवते. माझ्या मंगळसूत्राची लेंथ केवढी येते. तर असं हे पट्टीतलं मंगळसूत्र म्हणतात. काही दोऱ्यातलं आणि काही पट्टीतलं असतं. तर हे पट्टीतलं मंगळसूत्र आहे आणि त्याची लेंथ इतकी आहे. दिसते एवढी. आता ते किती इंच आहे किंवा किती सेंटीमीटर आहे हे मला सध्या तरी नाही सांगता येणार. माझ्याकडे टेप नाही आहे मोजायला. पण अशी मी रेडी झाली आणि माझा पूर्ण लुक हा असा आहे. साडीचा कलर फिरता आहे रेड आणि म्हणजे गाजरी कलर आहे. रेड आणि पिंकिश असा. आणि हे मी खोटे गजरे लावलेले आहेत आणि हा माझा असा संपूर्ण लुक पूजेसाठी तयार आहे. तर आता इथे तुम्ही बघत असाल की हे वाद्य वाजवत आहेत आणि हे आता वर्षभर तरी वाट पाहावी लागणार आहे हे ऐकण्याची. संबळ वाजवत आहेत आणि हलगी. तर ह्यांनी 9 दिवस छानपैकी हलगी आणि संबळ वाजवले. त्यासाठी त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आभार. 8 वाजता मंडळामधली आरती सुरू होते आणि सगळ्यांनी आरतीला जमा झाले. पण ब्राह्मण काका काही आले नव्हते. त्यामुळे यांनी त्यांचा ड्रेस 4 वाजता चेंज केला होता आणि साधा ड्रेस घालून उभे होते. म्हटले ब्राह्मण येईल तेव्हा मी माझा लुक चेंज करेल. आणि अशी ही संपूर्ण गर्दी, भरपूर गर्दी असते. दरवर्षी एवढे भाविक जमा होतात फक्त आणि फक्त त्या दुर्गा मातेसाठी. आणि त्यांची भक्ती अशीच अजून दृढ होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आरती झाल्यानंतर सगळ्यांना असा खिचडीचा प्रसाद होता आणि या प्रसादानेच हा व्लॉग मी एंड करते आहे. कारण की आता आम्हाला जायचं आहे पूजेला जाण्यासाठी ह्यांनी यांचा लुक हा चेंज केला होता आणि त्यानंतर आम्ही होमावरती बसलो. तर हा आमचा होम होता मंडळामधला आणि 2 जोडपे बसलो होतो आम्ही होमासाठी. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार. व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.